नमस्कार मित्रांनो, आर टी ओनली यूट्यूब चॅनलवरती आल्याबद्दल सर्वांचे स्वागत आहे। या व्हिडिओच्या माध्यमातून शरद सहकारी बँक ली मंचर येथे भरती निघाली। या भरतीसाठी पात्रता काय असेल, अनुभव आणि एज मर्यादा काय असेल आणि कोणत्या पदाला किती जागा आहेत आणि कोणत्या दिवशी इंटरव्ह्यू असेल आणि ऑफलाईन ॲप्लिकेशन कसं अप्लाय करायचं, ए टू झेड प्रोसेस आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघायचं आहे। तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका। असेच नवनवीन व्हिडिओचे अपडेट तुम्हाला मिळत राहील। मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या। महाराष्ट्रातले जेवढे जाहिरात येतात ते जाहिरातचे अपडेट तुम्हाला या चॅनलवरती वेळोवेळी मिळत राहील आणि रिझल्टची अपडेटसुद्धा तुम्हाला या चॅनलवरती मिळत राहील। चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा, तुम्हाला वेळोवेळी अपडेट तुम्हाला मिळत राहील। चला तर आपण व्हिडिओ स्टार्ट करू। शरद सहकारी बँक ली मंचर, आता या बँकेत किती जागा भरल्या जाणार आहेत, कोणत्या पदाला किती जागा आहेत ते सर्व डिटेल आणि फॉर्म कसे फिलअप करायचं आणि कोणत्या दिवशी इंटरव्ह्यू असेल ते सर्व डिटेल आपण बघू। शरद सहकारी बँक ली मंचर, मार्केट यार्ड, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे, पिन 41053, ईमेल आय डी सुद्धा देण्यात आली। या ठिकाणी बँकेसाठी खालील अधिकारी व कर्मचारी पाहिजे। आता या ठिकाणी बघा, महाराष्ट्र कार्यक्षेत्रात बघा, महाराष्ट्र कार्यक्षेत्रात मुख्य कार्यालय व 27 शाखासह सुमारे 27 कोटीचा व्यवसाय असलेल्या प्रथित यस नागरी सहकारी बँकेत खालील पदे भरवायची आहेत। आता या ठिकाणी तुम्हाला पद दिसत असेल, बघा खाली टेबलमध्ये दिले। या टेबलमध्ये सिनियर ऑफिसर एकूण जागा किती आहेत ते 3 जागा भरले जाणार आहेत आणि वय मर्यादा काय दिले, 30 ते 45 वय दिले आणि पात्रता काय असेल, कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर, MSIT आणि असणे आवश्यकता आहे आणि हे इतर एज्युकेशन असेल तेव्हाच प्राधान्य असेल आणि अनुभव या पदासाठी सहकारी व्यापारी शेड्यूल्स बँकेत किमान 10 वर्षाचे अधिकारी पदाचा अनुभव आवश्यकता आहे। 2 नंबरचं पद आहे सिनियर ऑफिसर लीगल। सिनियर ऑफिसर लीगल किती जागा आहेत, 1 जागा भरली जाणार आहेत। एज मर्यादा 35 ते 45 आणि मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी, पदव्युत्तर उत्तीर्ण असावा आणि इतर हे कोर्स असेल तर प्राधान्य असेल। GDC म्हणजे टायपिंग आणि जे इतर एज्युकेशन आहेत हे असेल तेव्हाच प्राधान्य असेल या पदासाठी आणि अनुभव या पदासाठी सहकारी व्यापारी शेड्यूल्स बँकेत सदर पदाचा किमान 10 वर्षाचा अनुभव असावा। 3 नंबरचं पद आहे सिनियर ऑफिसर मार्केटिंग। आता सिनियर ऑफिसर मार्केटिंगसाठी किती जागा भरल्या जाणार आहेत, 3। वय मर्यादा 35 ते 45, मान्यता प्राप्त विद्यापीठाची विधी शाखेतील पदवी, पदव्युत्तर, MBA एवढं एज्युकेशन असेल तेव्हाच या पदासाठी तुम्ही पात्र असाल। अनुभव या पदासाठी सहकारी व्यापारी शेड्यूल्स बँकेत सदर पदाचे किमान 5 वर्षाचा अनुभव आवश्यकता आहे या पदासाठी। 4 नंबर ज्युनियर ऑफिसर। आता ज्युनियर ऑफिसरसाठी किती जागा भरल्या जाणार आहेत, 3 जागा। वय मर्यादा दिले 25 ते 33, पात्रता काय असेल, कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, MSIT असणे आवश्यकता आहे। GDCA MBA फायनान्शियल असलेलं प्राधान्य देण्यात येणार आहेत। अनुभव या पदासाठी सहकारी व्यापारी शेड्यूल्स बँकेत किमान 5 ते 10 वर्षाचा अनुभव आवश्यकता आहे। 5 नंबरचं आहे, 5 नंबरचं पद आहे लिपिक। आता हे बघा, लिपिकची जागा जास्त असेल तर बघा लिपिकसाठी किती जागा भरल्या जाणार आहेत, एकूण 40 जागा भरल्या जाणार आहेत। मित्रांनो बघा, तुमचे मित्र असेल, नातेवाईक असेल, तुमचे कोणी ओळखीचं असेल तर त्यांना हा व्हिडिओ शेअर करा आणि त्यांना हा फॉर्म भरायला लावा। त्यांचे खरंच जॉबची गरज असेल तर 100% लागू शकतं। इथे एकूण किती टोटल जागा दिले, लिपिकचे 40 जागा भरल्या जाणार आहेत। वय मर्यादा आहेत 21 ते 30 वर्ष आणि पात्रता काय असेल, कोणत्याही शाखेतील पदवी, पदव्युत्तर पदवी, MSIT GDCA असणे आवश्यकता आहे, म्हणजे टायपिंग पण असणे आवश्यकता आहे। पात्रता आणि अनुभव बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य आहेत। आणि 6 नंबर पद आहे बघा, 6 नंबरचं पद आहे शिपाई। आता या शिपाईचं जागा किती भरले जाणार आहेत, एकूण 17 जागा भरल्या जाणार आहेत। शिपाईचं पण जागा जास्त आहे आणि लिपिकचे पण जास्त जागा आहेत। शिपाईसाठी वयमर्यादा किती असेल, 21 ते 30 वर्षापर्यंत।
आणि पात्रता काय असेल, किमान 12वी उत्तीर्ण आवश्यकता आणि अनुभव, बँकिंग क्षेत्रातील अनुभव असल्यास प्राधान्य. आता कोणत्या तारखेला इंटरव्ह्यू असेल, फॉर्म कसे फिलअप करायचं बघा. या ठिकाणी टिप्स दिले, हे टिप्स व्यवस्थित रीड करून घ्यायचं आहे. आपल्या शैक्षणिक पात्रता व अनुभवाच्या दाखल्यासह अर्जावर अद्ययावत रंगीत फोटोसह अर्ज बंद पाकिटात ज्या पदासाठी अर्ज केला आहे त्या पदाच्या पाकिटावर उल्लेख करून अर्ज पोस्ट बॉक्स नंबर 12 मंचर, तालुका आंबेगाव, जिल्हा पुणे या पत्त्यावर दिनांक 27/9/2024 पर्यंत पाठवावेत. बघा, तुम्हाला काय करायचं आहे, तुमचे एक अर्ज लिहायचं. तुम्हाला अर्ज लिहिल्यानंतर तुमचं डॉक्युमेंट त्याच्यात अटॅचमेंट करायचं आहे आणि त्या पाकिटामध्ये टाकायचं आहे आणि पाकिटावरती कोणत्या पदासाठी तुम्ही अर्ज करताय ते पद तुम्हाला त्या पाकिटावरती उल्लेख करायचं आहे आणि किती तारखेपर्यंत 27/9/2024 पर्यंत पाठवायचं आहे. दुसरा, या पदासाठी पात्रता पूर्ण करणारे उमेदवार अर्ज करू शकतात. बघा, या पदासाठी एकूण 6 पोस्ट दिले. या 6 पोस्टमध्ये तुम्ही ज्या पदासाठी पात्र असेल तेच फॉर्म भरू शकतात. पदासाठी पात्रता पूर्ण करणाऱ्या उमेदवार अर्ज करू शकतात. 3 नंबर आहे, वरील पदासाठी संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. बघा, या पदासाठी सर्वांना MSIT कंपल्सरी केले. संगणक ज्ञान असणे आवश्यक आहे. बँकेतून स्वच्छ निवृत्ती घेतलेल्या उमेदवारांनी कृपया अर्ज करू नये. बघा, बँकेतून स्वच्छ निवृत्ती घेतलेल्या, बँकेत जे निवृत्ती घेतले असेल, रिटायर झालेलं असेल त्यांना अर्ज करण्यास मनाई करण्यात आली. उमेदवारांनी कृपया अर्ज करू नये असं म्हटलं आहे. शैक्षणिक पात्रता व बँकेतील अनुभव विचारात घेऊन त्यानुसार वयाच्या अटीत शिथिलता करण्यात येईल. वरील नमूद दिनांकानंतर आलेल्या अर्जाचा विचार होणार नाही. यासाठी सक्षम भेटू नये. संचालक मंडळ यांना नियम व अटी शिथिल करण्याचा अधिकार राहील. विहित नमुन्यातील अर्ज बँकेच्या www.shardabank.com या वेबसाईटवर उपलब्ध आहे. बघा, अर्ज तुम्हाला कुठून डाउनलोड करायचं आहे तर कोणत्या वेबसाईटवरून डाउनलोड करायचं आहे तर या वेबसाईटवरून तुम्हाला डाउनलोड करायचं आहे. www.sharadbank.com या वेबसाईटवरती तुम्हाला ॲप्लिकेशन डाउनलोड करायचं आहे. ही वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिली. तुम्ही डायरेक्ट डिस्क्रिप्शनमध्ये जाऊन टॅप करून तुम्ही अर्ज डाउनलोड करू शकता आणि तुम्ही फॉर्म भरू शकतात. मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब, लाईक, शेअर आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. महाराष्ट्रातले जेवढे जाहिरात येतात, रिझल्ट येतात किंवा ऑनलाईन फॉर्म कसे भरायचं किंवा एखाद्या योजनेची माहिती असेल तर वेळोवेळी या यूट्यूबवरती, या चॅनलवरती मी अपलोड करत असतो. तुम्ही फक्त चॅनलला सबस्क्राईब आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तुम्हाला वेळोवेळी कोणत्याही भरतीचे रिझल्ट असेल किंवा त्यांचे फॉर्म कसे भरायचं किंवा कोणती जाहिरात आली ते सर्व डिटेल तुम्हाला या चॅनलवरती अपडेट मिळणार आहे. तर तुम्ही फक्त एकच काम करायचं, चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. तुमच्यात जेव्हा मी व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा तुमच्या मोबाईलमध्ये नोटिफिकेशन येऊन जाणार आहे आणि तुम्ही ते नोटिफिकेशन ओपन करून तुम्ही ती जाहिरात सर्व डिटेल तुम्ही बघू शकता. चॅनलला खाली ब्लॅक पट्टीमध्ये तुम्हाला सबस्क्राईब बटन दिसत असेल त्या ठिकाणी प्रेस करा आणि बेल आयकॉन प्रेस करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.